देशभरातील आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंनी नवी रणनीती आखली। महापालिका निवडणुकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। ठाकरे बंधूंनी आखलेली नवी रणनीती काय आहे पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। लाठीचार्ज विरोधात ठाकरे बंधू मैदानात। मुंबईत 26 जुलैला ठाकरेंचा एल्गार। दिल्लीतील आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद। दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर देशभरातील राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। महाराष्ट्रात काँग्रेस आणि वंचितच्या आंदोलनानंतर ठाकरे बंधू आता मैदानात उतरले। दिल्लीत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली। यात 26 जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। इतकंच नव्हे तर मोर्चात घुसखोरी करणाऱ्यांनाही ठाकरे शैलीत इशारा देण्यात आलाय। शक्ती प्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे। येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत। हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे। तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत। मला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाही। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सरन्यायाधीशांच्या विधानाचाही ठाकरे बंधूंनी खरपूस समाचार घेतलाय। न्यायालयाला कबूतर कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थिती सुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता। मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना। जन्मदाते तेच आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी दिलेल्या मोर्चाच्या घोषणेचा मुख्यमंत्री फडणवीसांनी समाचार घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला, आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। पेपर लीकच झाला नाही, तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांच्या भेटीला उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, तर मुंबईत राज ठाकरेंनी शिवतीर्थावर आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। मात्र दिल्लीतल्या आंदोलनाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आलेत। त्यामुळे या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता असली तरी त्याआधीच केंद्र सरकार प्रधानांचा राजीनामा घेऊन विरोधकांच्या आंदोलनाची हवा काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।